नमस्कार, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर। आज आपण वाळवणाचा पदार्थ तो म्हणजे साबुदाणा बटाटा चकली बघणार आहोत। ही चकली करायला एकदम सोपी, तसेच तुम्हाला कोणाच्या मदतीची गरजही लागणार नाही। ही चकली बनवताना तुम्ही एकटे सुद्धा बनवू शकता ही चकली व झटपट करून होते ही चकली। तसेच खायलाही एकदम टेस्टी व कुरकुरीत बनते ही चकली। तुम्ही उपासाला स्नॅक्स म्हणून तोंडी लावायला खिचडीसोबत ही चकली खाऊ शकता। तुम्ही हे वाळवणाचे पदार्थ वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता व तुम्हाला ज्यावेळेस उपवास असेल त्यावेळेस किंवा उपवास नसेल तेव्हा तुम्ही ही चकली तळून खाऊ शकता व एकदम खुसखुशीत ही चकली झालेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे 4 वाटी एवढा साबुदाणा रात्रभर भिजवला होता। तुम्ही नेहमीप्रमाणे जसा साबुदाणा भिजवता तसा हा साबुदाणा भिजवून ठेवायचा आहे। जर तुम्हाला रात्रभर भिजवायचा नसेल तर तुम्ही 5 ते 6 तासही साबुदाणा भिजत ठेवू शकता। थोडासा ओलसर साबुदाणा असला तरीही चालेल। आता हा साबुदाणा मी एका पसरट अशा भांड्यात मोठ्या काढलेला आहे। हा पूर्ण साबुदाणा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे। व आता हा साबुदाणा आपण मोकळा करून घेतल्यानंतर इथे आपल्याला बटाटेही लागणार आहेत। मी इथे 5 ते 6 एवढे उकडलेले बटाटे घेतलेले आहे। बटाटा हा चांगला आपल्याला उकडून घ्यायचा आहे व आता आपल्याला या बटाट्याचे साले काढून घ्यायचे आहेत। तर हा बटाटा आपल्याला साबुदाण्यामध्ये मॅश करायचा आहे। तुम्ही जर बटाटा चांगला शिजवला असेल तर तुम्ही हातानेही किंवा मॅशरने हा बटाटा चांगला मॅश करून त्या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता। आता मी हा बटाटा एका किसणीने किसून घेणार आहे, त्यामुळे हा बटाटा पूर्ण मिक्स होईल। तुम्ही हातानेही पूर्ण हा बटाटा बारीक करून घेऊ शकता। किसणीने मिक्स केल्यानंतर हा चांगला मॅश होईल हा बटाटा। आता अशा प्रकारे मी हे सगळे बटाटे असे किसणीने किसून घेणार आहे। तुम्ही आधी मॅशरनी साईडला बटाटा पूर्ण मॅश करून घेतला, नंतर ह्या साबुदाण्यामध्ये टाकला तरीही चालेल। तर पूर्ण बटाटा आपला टाकून झाल्यानंतर हा बटाटा आणि साबुदाणा आपल्याला चांगला हाताने पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे। आता इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे। मीठ हे कोणतेही वाळवण्याचे पदार्थ करताना कमीच ठेवा। जास्त मीठ झाले तर ते आपण वाळवतो त्यावेळेस ते तळल्यानंतर आपल्याला खारट लागू शकतात, त्यामुळे मीठ हे कमीच टाका। आता हे हाताच्या साहाय्याने हे पूर्ण मिक्स एकजीव करून घेत आहे मी हा बटाटा व साबुदाणा। व मी एका मिक्सरच्या भांड्यात 5-6 मिरच्या ह्या बारीक करून घेतलेला आहे। ते मिरच्याचा ठेचा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे, तो मी नंतरच टाकणार आहे। जर तुम्ही तो मिरचीचा ठेचा यामध्ये आधीच टाकला तर तुमच्या हाताची आग होऊ शकते, त्यामुळे बटाटा व साबुदाणा चांगला आधी मी मिक्स करून घेत आहे। तर दोन्ही हाताने मी हा चांगला साबुदाणा व बटाटा मिक्स करत आहे। पूर्ण आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। जसं आपण साबुदाणा वडा बनवतो तसंच हे आपल्याला करायचं आहे मिक्स। एक असा गोळा झाला पाहिजे। आता मी यामध्ये 2 चमचे एवढे जिरे टाकत आहे। जर तुम्ही उपासाला जिरे खात नसेल तर इथे जिरे नाही वापरले तरी चालेल। तर जिरे टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे सगळे एकजीव करून घ्यायचे आहे। छानपैकी असा गोळा तयार होईल हा बटाटा साबुदाण्याचा। थोडेसे असे मी हाताने प्रेस करून चांगले मळून घेत आहे। थोडासा बटाट्याचे गाठी गाठी आहेत ते मी हाताने असे मॅश करत आहे। तर गोळा आपला इथे साबुदाणा बटाट्याचा रेडी झालेला आहे।
आता इथे जे मी मिरच्या 5-6 मिरच्या ह्या मिक्सरमधनं बारीक करून घेतलेल्या होत्या त्या आता आपल्याला यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्हाला जेवढे तिखट हवे आहे मिरच्या तेवढे तुम्ही इथं ॲड करू शकता. आता मिरचीचा ठेचा टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी हे सगळे पूर्ण मिक्स करून घेत आहे. आता हे आपले साबुदाणा बटाट्याचं मिश्रण चकली करायसाठी रेडी झालेले आहे. अशा प्रकारे असा गोळा करून ठेवायचा आहे. आता मी हे चकल्या घरातच करणार आहे, नंतर मी उन्हात वाळवणार आहे. छानपैकी असा गोळा रेडी झालेला आहे आपल्या इथं. आता सकाळी सकाळीच आमच्या घरात इथं ऊन येतं, त्यामुळे मी हे घरातच अशा प्लास्टिकची पिशवी आदरली आहे व हा सोऱ्या घेतलेला आहे. आपण जो दिवाळीला चकली करायसाठी वापरतो तो घेतलेला आहे. चकलीचं मी इथे साचा वापरणार आहे. व आता आपल्याला हे मिश्रण एक गोळा करून असा घ्यायचा आहे व त्यामध्ये टाकायचं आहे. ते तुम्ही तेल वगैरे अजिबात वापरू नका. साईडला तुम्ही एका बाउलमध्ये पाणी घेऊन हाताला लावले तरीही चालेल. आता सोऱ्या असा फिरवून आपल्याला 2-3 असे चकलीचे वेढे पाडायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथं घरातच सकाळी सकाळी ऊन आलेले आहे, त्यामुळे मी हे सगळ्या चकल्या घरातच करून घेतलेल्या आहे. व नंतर मी थोड्या वेळाने हे सगळे पिशव्या वरती टेरेसवर नेऊन चांगले वाळवणार आहे. दिवसभर ह्या चकल्या चांगल्या वाळून निघतात व 2-3 दिवस पूर्ण ऊन द्यायचे आहे चांगले आपल्याला ह्या वाळवणाला. तुम्ही इथे बघू शकता कसे छान अशी चकली झालेली आहे. अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या हे इथे एक प्लास्टिकच्या कागदावर करून घेतलेल्या आहेत. व झटपट अशी आपली इथे चकली रेडी होते. इथे तुम्ही बघू शकता, तुम्ही एकटेही हे वाळवण्याचे पदार्थ करू शकता. रात्री साबुदाणा भिजवायचा व सकाळी लवकर उठून तुम्ही असे चकली साबुदाण्याची करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला माझी ही साबुदाणा बटाट्याची चकल्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवीन रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक व कमेंट करत जा. व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद व सगळ्यांना थँक्यू. पुन्हा भेटूया आपण नव्या व्हिडिओमध्ये व नव्या रेसिपीसोबत. थँक्यू.